आज तुम्हाला मी नायलॉन पोह्याचा चिवडा करून दाखवणार आहे। हे पहा, हे पातळ पोहे असे, ह्याला नायलॉन पोहे म्हणतात। हे पहा, हे असे हे पातळ पोहे नायलॉन पोह्यांचा तुम्हाला मी चिवडा करून दाखवणार आहे। हे पोहे मी अर्धा किलो घेतले आहेत। आता हे आपल्याला थोडे थोडे करून हे भाजायचे, छान बारीक गॅसवर जाड कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये आपण हे सर्व भाजून घेणार आहे, छान एकदम मंद आचेवर। थोडंसं भाजायला यायला वेळ लागतो आणि घरच्या मसाल्यामध्ये आपण हे चिवडा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर आता गॅस चालू केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडे हे पोहे टाकते। ही जाड बुडाची कढई आहे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये करपत नाही आहे अजिबात। आता ह्याच्यात मी थोडे पोहे टाकून एकसारखे मी भाजून घेणार आहे। गॅस मोठा नाही करायचा आहे, बारीकच गॅसवर पोहे भाजायचे छान। गॅस कढई गरम झाली ना की मग गॅस बारीक करायचा, मंद आचेवर। ह्याला नायलॉन पोहे म्हणतात। हे पोहे असे खमंग लागते, ते ह्याचे चिवडा एकदम छान लागतो। जर असा तिखट झणझणीत केला ना म्हणजे चिवडा एकदम छान लागतो। नेहमी आपण दगडी पोहे करतो, पातळ पोह्याचं करतो, किंवा कोणी कांदे पोहे असतात ना, ते तळून त्याचा चिवडा करतात, मक्याचा चिवडा करतात। पण आज मी तुम्हाला नायलॉन पोह्याचा चिवडा करून दाखवणार आहे। आता हे असेच मी पोहे एकसारखे असे मी बारीक गॅसवर असे भाजून घेणार आहे। ह्याला भाजताना एकसारखं हलवावं लागतं, नाहीतर काय होतं, हे पोहे पातळ आहे ना, मग हे खाली असे करपतात। म्हणून त्याला एकसारखं आपल्याला हलवायचे। कढई गरम झाली की गॅस बारीक करायचा। आता गॅस मोठाच आहे, जरा गरम कढई झाली की गॅस आपण बारीक करूया। हे पहा, थोडेसे पोहे ना असे आकसतात। भाजलेले कसे ओळखायचे, थोडेसे असे वाकडे होतात पोहे आणि असे कुरकुरीत होतात, मग समजायचे हे पोहे भाजलेत। आता हे मी असे एकसारखे हलवून एकसारखे भाजून घेणार आहे। हे पहा, आता हे पोहे आपले भाजून झालेत, थोडासा गुलाबी रंग आला ह्याचा। आता तुम्हाला हे स्पष्ट दिसणार नाही ह्याच्यात। आता हे पोहे भाजलेत, हे मी पेपरवर गार करायला ठेवणार आहे। ह्याला तेल न घालता आपण हे भाजायचे, तेल अजिबात ह्याच्यात वापरायचं नाही। आता अशा पद्धतीने मी सगळे पोहे तुम्हाला भाजून दाखवते। हे पहा, आता अशा प्रकारे आपले हे सर्व पोहे भाजून झालेले आहेत, छान एकसारखे असे गुलाबी रंगावर भाजले आहेत। तर गॅस बंद करते। आता आपण ह्याला मसाला तयार करायचा ह्याचा, आणि ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे डाळवं टाकणार आहे ना, ते आता मी तळून घेते आहे। आता ते तुम्हाला दाखवते। आता हे पहा, आता आपलं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता मी काय करणार आहे, अगोदर सर्व पदार्थ मी तळून घेणार आहे। हे अशी जाळी ठेवणार ह्याच्यामध्ये, म्हणजे काय होतं, करपत नाही आणि हे पटापट असं आपल्याला उचलता येतं। मग काय असं आपण त्याच्या कढईमध्ये टाकलं ना तर काढेपर्यंत हे करपून जातं। हे पहा, असा खमंग कढीपत्ता आपला तळून आला, लगेच काढून घ्यायचं। गॅस बारीक केला आहे आणि हे सगळं लगेच पोह्यावर टाकायचं आपल्याला। आता हे शेंगदाणे पण असेच टाकते मी ह्याच्यामध्ये। हे सर्व मी अंदाजपंच घेतला आहे, तुम्हाला किती प्रमाणात आवडतं आहे ते तुम्ही टाकायचं। शेंगदाणे, खोबरं कमी जास्त कोणाला आवडतं, कोणाला खोबरं आवडत नाही ह्याच्यामध्ये। असं ह्याच्यामध्ये तळलं ना की काय होतं, करपत नाही आणि पटकन हे उचलता येतं। बरं, हे पहा, शेंगदाणे आपले तडतड वाजायला लागलेत। असे शेंगदाणे फुटून द्यायचे ह्याच्यामध्ये एकदम। अशा पद्धतीने तुम्ही तळून काढलं ना एकदम पटकन होतं, वेळ लागत नाही, करपत पण नाही आणि एकसारखं हलवलं की। आता हे थोडेसे लाल लाल व्हायला लागले, हे टरफलं याची फुटायला लागले, म्हणजे आपले शेंगदाणे तळून निघालेत। हे पहा, आता हे पण मी काढून घेते। हे असं ह्याच्यामध्ये धरायचं आणि काढायचं। शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचे, शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले नाही ना तर चिवड्यामध्ये ते कच्चे लागतात। आता एक तडतड आवाज ह्याचा बंद झालेला आहे, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत। हे पहा, आता हे काढून घेते मी। आता हे डाळवं आहे, हे पण त्याच्यामध्ये टाकते। ते पण असंच एकसारखं हलवून भाजून घ्यायचं आहे।
एकसारखं हलवायचं. ह्याला पण असंच हलवायचं. थोडंसं आवाज यायला घ्यायचा. आवाज याचा येत नाही, फेस येतो वर. थोडेसे लालसर झाले की ह्याला पण आपण काढून घेऊया. आणि थोडंसं खोबरं पण आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया. हे बघा, हे डाळवं पण आपलं तळून झालं आहे. मी तळून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपण खोबरं घ्यायचं आहे तळून. खोबरं एकदम थोडंसं घातलं मी, कारण काय होतं खोबरं जास्त आवडत नाही आणि थोडंसं खोबऱ्याचा ठसका पण लागतं ना, म्हणून खोबरं मी कमीच घातलं ह्याच्यामध्ये. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता त्याच्यामध्ये हे थोडंसं खोबरं आहे. खोबरं पटकन तळून निघतं. हे पहा, थोडंसं गुलाबी लाल झालं की हे लगेच काढून घ्यायचं. हे पहा, आता हे झालं की मी आता गॅस बंद करणार आहे आणि फोडणी दाखवणार आहे तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे फोडणीला, कोणता मसाला टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला हे दाखवते. आता कढईतलं तेल मी कमी केलं आहे. ह्याच्यामध्ये मी ना हिरवी मिरची, लसूण हे पहा ह्याच्यात वाटलेलं आहे. हिरवी मिरची टाकल्यामुळे का आता एकदम छान टेस्टी लागतं आपला चिवडा, झणझणीत. एवढा लसूण मी त्याच्यामध्ये अर्धा किलोला मी एवढे लसूणचे गड्डे सोलून घातलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता तेल गरम केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचे जिरे आणि मोहरी. मोहरी 1 चमचे घेतली मी आहे आणि जिरे 2 चमचे जिरे घेतलेले आहे. थोडंसं हिंग घालायचे आपल्याला, 1 चमचा हिंग. पांढरे तीळ घालायचे 2 चमचे पांढरे तीळ. आणि आपल्याला घालायचे ही सर्व मिरची. आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा. एकदम गॅस बारीक करायचा आहे आता आपल्याला, कारण हा मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची ह्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यात ही सर्व मिरची घालणार आहे, कारण ही मिरची काय तिखट नाही आहे ना, त्याच्यामुळे ही सर्व मिरची घालणार आहे. आणि ही बारीक गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे. आता बाई मिरची बारीक गॅसवरच मी परतली आहे. आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला हळद, 2 चमचे हळद घालते. मिरची भाजल्याचा खमंग वास येते बघा, एकदम बारीक गॅसवर भाजली आहे ना. आणि धने पावडर घालते मी 2 चमचे, छोटे 2 चमचे. चाट मसाला घालते आहे मी 1 चमचा, किंवा आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर घाला. चवीपुरतं मीठ, 2 चमचे मीठ घालते मी. थोडंसं आपण चाखून बघूया. आणि पुन्हा हलवायचे, असं परतून घ्यायचं छान. आणि हे सर्व आपण पोह्यामध्ये घालून आता हे पोह्यांना मिक्स करून हाताने मिक्स करून घ्यायचं छान एकसारखं. मसाला पण परतून द्यायचा, म्हणजे कच्चा लागत नाही. थोडीशी पिठी साखर, चवीपुरती 1.5 ते 2 चमचे पिठी साखर. त्याच्यामुळं गोड, आंबट, तिखट असा चिवडा छान लागतो. आता हे मी सर्व ह्याच्यामध्ये ओतून घेते. गॅस बंद करायचा आता. हे सर्व आता आपण ह्याच्यावर घालूया आणि चमच्याने ह्याला ढवळायचं बरं का, किंवा ह्याला थंड होऊन द्यायचं आणि मग आपण ह्याला सर्व एकत्र करूया. हे पहा, आता हे गार झाले ना, ते मी हातानेच मिक्स करते, कारण ह्याला चमच्याने छान मिक्स होणारच नाही ना. हे पहा, हे हाताने चोळायचं आता हे पहा असं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही शेव पण टाकू शकता, घरी करून टाका किंवा विकतची शेव केली तरी चालेल. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने मी हा नायलॉन पोह्यांचा चिवडा केलेला आहे. हिरवी मिरचीचं वाटण घालून एकदम टेस्टी आणि छान होतो.
पाहिजे तर तुम्हाला तुम्ही हिरव्या मिरच्या आणखी वरनं तळून ह्याच्यामध्ये टाकल्या ना तरी चालेल, तरी पण छान लागतो बघा. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. तर अशा पद्धतीने मी हा चिवडा केलेला आहे. पहा, तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही करून पहा चिवडा. एकदम सर्वांना आवडेल असा हा चिवडा आहे. आणि मला कमेंट्समध्ये सांगा हा चिवडा तुम्हाला कसं वाटलं ते. आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.